हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय झाला होता। संपूर्ण लक्ष दादांकडे येणार होता, पक्ष दादांकडे येणार होता। शशिकांत शिंदेंचा दावा, विलिनीकरण हीच दादांची खरी श्रद्धांजली ठरेल, शशिकांत शिंदेंचं मत। परभणीतील महापौर निवडीवरून शिंदेंच्या टीकेचा राऊतांकडून समाचार। शिंदेंना अभ्यास करण्यास सांगा, फक्त उचलली जीभ लावली दाढीला म्हणत राऊतांकडून टीकास्त्र। मंत्रालयातील लाच प्रकरणाची माझ्यावर ही जबाबदारी, संबंधित प्रकरणाशी संबंध आला तर राजीनामा देणार, नरहरी झिरवळ यांनी केलं स्पष्ट। मेलडी रोडवरून मनसे आक्रमक, कोस्टल रोडवर मराठी गाणं का नाही असा सवाल करत मनसेचं आंदोलन। मुंबई स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा। प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश बांदिवडेकरांचं नाव समोर। अध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे नजरा। मुंबईच्या मालाड परिसरात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक। एटीएसनं गुप्त माहिती आधारे सापळा रचून केली कारवाई। बांगलादेशींना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू। धाराशिवमध्ये अतिवृष्टीग्रस्त भागाची चक्क 6 महिन्यांनंतर पाहणी। काजू बदाम खाल्ल्यानंतर पाहणीसाठी गेलेल्या पथकावर शेतकरी संतापले। जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणत शेतकऱ्यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर। फ्रान्स राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी मुंबईत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं सेवा तीर्थ इमारत संकुलाचं अनावरण। कर्तव्य भवन 1 आणि 2चंही केलं उद्घाटन। आणि T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर। झिम्बाब्वेकडून बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव। झिम्बाब्वेकडून 2007 ची पुनरावृत्ती। एका महत्त्वाच्या आणि धक्कादायक बातमीने आपण सुरुवात करूयात। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिकासह एकावर एसीबीनं कारवाई केली आहे। राजेंद्र ढेरंगेला लाच घेताना रंगेहात पकडलाय। ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। एका औषध दुकानदारावर कारवाई करून परवाना निलंबित करण्यात आलेला होता आणि तो पुन्हा मिळावा यासाठी ढेरंग यांनी संबंधित दुकान मालकाकडे 50,000ची मागणी केली होती। त्यातील 35,000 रुपये स्वीकारताना ढेरंग याला पकडण्यात आलं। आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार पैसे स्वीकारल्यानं ढेरंग याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले। दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला 16 फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडीत सुनावण्यात आली आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीनं छापा टाकत 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आणि या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे। जी घटना घडली ती अत्यंत चुकीची आणि असं व्हायला नको होतं। जर या भ्रष्टाचाराचे धागेदोरे माझ्यापर्यंत येत असल्याचं सिद्ध झालं तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे। या प्रकरणाशी माझा थेट संबंध असल्याचं सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन असं त्यांनी सांगितलं। माझ्याकडे जी माहिती आहे का काल जो आमच्या मंत्रालयातल्या क्लर्कवर जो काही ट्रॅप झाला तो तसा अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्याने तो प्रकार केला म्हणून त्याला त्याची सजा भोगावी लागली। त्याच्यामुळं त्याच्यासाठी त्याची लिंक वगैरे सांगितली जाते। अनेक ठिकाणून बातम्या येतात का बाबा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। माझं जे काही सगळ्यांना बरोबर घेऊन सगळं कामकाज पुढे नेणं ह्याच्यात कधीच पर्सनॅलिटी केलेली नाही। त्याच्यामुळे माझा कधीच कोणाशी असा दुरावा नाही किंवा मला संशय नाही आणि होणारच नाही हे माझा आत्मविश्वास आहे। मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली तुमच्यासोबत? मी आता गेल्यानंतर चर्चा करणार आहे। 「 माननीय
सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ औषध प्रशासन मंत्रालय, बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. कुठल्या ट्रक सोडा, कुठलं कंटेनर सोडा, असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना, ते सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात. त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत. अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. शिरवाळांच्या कॅबिनमध्ये काल जेव्हा एका क्लर्कला पकडलं गेलं, त्याच्यावर जी रेड झाली त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु असे जर प्रकार घडत असतील तर निश्चितच आता मंत्रालय सुद्धा लाचेपासून सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आम्ही तर सांगेन की अशा सर्व जे काही असे कर्मचारी असतील ज्यांच्याबद्दल थोडी शंका असेल, अशा कर्मचाऱ्याला मंत्रालयातून आता बाहेर फेकलं पाहिजे. काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्री झिरवळ यांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असू शकतं असा खळबळजनक दावा केला आहे. बीजेपीचं हे षडयंत्र असू शकतं नरहरी झिरवळ यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं. पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आत्ता मंत्रालयामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहे आणि कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा, कोणाच्याही ऑफिसमध्ये जा, टक्केवारीचा हिशोब तिथे आहे आणि आता तो लोकांसोबत त्याचं त्याचं उघड झालेलं आहे. तर प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. टक्केवारीचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे. सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय. झिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे तर उघड सत्य आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी देण्यात आली आहे. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर देण्यात आलेल्या आहेत असं वक्तव्य करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठा दावा केला. या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप खोडून काढलेत. शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुरावे द्यावे, त्यांचा दावा खरा ठरल्यास मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईन असं जाहीर आव्हान त्यांनी दिलेलं होतं. आणि यावरनं आता पुन्हा एकदा एक्स पोस्ट करत मनसे नेते संदीप देशपांडेंनी चंद्रपूरच्या ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. त्या दिवशी त्यांनी जो काय सभात्याग केला किंवा काय केलं त्याच्या संदर्भातला कुठलीही कल्पना आमच्या गटनेत्यांना दिली नाही, त्यांची आमच्यासोबत कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही काही असं फरफटत कोणाबरोबर जाणार नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही विषय येतील, जे काही मुद्दे येतील, ज्या काय भूमिका असतील त्या सन्माननीय राजसाहेब जे ठरवतील त्याप्रमाणेच आम्ही वागू. 1-1 कोटी प्रत्येक ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या भागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालंय, सुपर प्रवक्ते काय करतायत आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना, तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा, न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे. नाही, आम्ही जे काय आमच्यावर जे आरोप व्हायचे ना, आता हेच आरोप यांच्यावर उलटलेले, हेच लोक विकले गेलेले. चंद्रपूरमध्ये तुम्ही पाहिलं असेल या कशा पद्धतीने यांच्यावर त्यांनी तडजोडी केलेल्या आहेत. आणि आता अशा तडजोडी महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे उभाटाला करावं लागतील, ही वस्तुस्थिती आहे.